नमस्कार, मी तुषार मोहन काचकुरे विदर्भदूत चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं प्रेक्षकांचं स्वागत करतो। आज आपण एका फार मोठ्या व्यक्तींना भेटायला आलेलो आहोत। सहकार क्षेत्रामध्ये ज्यांचं फार मोठं नाव आहे आणि ज्यांना एक यूथ आयकॉन समजलं जातं, अशा एका मोठ्या व्यक्तीची मुलाखत घ्यायला आपण आज आलेलो आहोत। त्यांचा नाव सांगितल्याबरोबर सर्वांना परिचय होईलच, परंतु तरी देखील मी साहेबांचा परिचय करून देतो। आज आपण डॉक्टर सुकेशजी झवर साहेबांना भेटायला आलेलो आहोत। मी चॅनलमध्ये साहेबांचं स्वागत करतो। नमस्कार साहेब। नमस्कार साहेब, आपण बुलढाणा अर्बन बँकेच्या CMD पदावरती कार्यरत आहात आणि आजची ही परिस्थिती आपण बाहेरची बघतोय, प्रचंड हालाकीची परिस्थिती आहे। फार मोठं नुकसान या कोरोना महामारीने आपलं केलेलं आहे। या परिस्थितीत अनेक संस्थांनी, अनेक उद्योजकांनी, अनेक निमशासकीय लोकांचे, शासकीय लोकांचे, खाजगी लोकांचे पगार कपात करण्यात आलेले आहेत। आपल्या संस्थेकडून अशी कुठलीही कपात करण्यात आली नाही। कर्मचाऱ्यांना कोरोना काळात देखील पूर्ण पगार देण्यात आले। हे आपण कसं करू शकलात किंवा यामागची आपली भावना काय होती? सगळ्यात पहिले आपल्याला समजावं लागेल की कोरोना काय आहे। कोरोना एक मोठी महामारी आहे। महामारीला लढण्यासाठी संपूर्ण जग प्रयत्न करते। कोरोना एका प्रकारे एक जिओपॉलिटिक्सचाही भाग झालेला आहे। काही राष्ट्रांना वाटते आम्ही प्रगत आहोत, काही राष्ट्रांना वाटतं आम्ही प्रगतिशील आहोत, आणि या सगळ्या एका मोठ्या द्वंद्वामध्ये लोक भरडले जात आहेत। कुठे वॅक्सिन मिळत नाही आहे, कुठे ऑक्सिजन मिळत नाही आहे, कुठे औषधांचा तुटवडा आहे, आणि एक प्रकारे जीवन पद्धती बदलणारा हा एक रोग आहे असं आपल्याला म्हणता येईल। आणि एका दृष्टीने ज्या प्रकारे समुद्र मंथन होते, त्या प्रकारे कोरोना महामारी आलेली आहे असं आपण समजावं असं मला वाटते। आणि याच्यातून काही चांगलं आणि काही वाईट निश्चित बाहेर येणार आहे। वाईट तर सारखं बाहेर येतच आहे, कदाचित चांगलेही बाहेर येईल, आणि येईल, काही अंशी तर येईलच। आणि त्याच्यामुळे कोरोना महामारी ही एक आत्मपरीक्षण करण्याची वेळ। मी आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करतो म्हणून अशा प्रकारे बोलतोय की प्रत्येक देशाला आत्मपरीक्षण करण्याची वेळ, सत्याला शोधण्याची वेळ, आणि हा प्रवास आणि याचं लॉजिकल एंड किंवा याच्यातून बाहेर येणारं जे काही सत्य परत बाहेर येईल त्याला स्वीकारण्याची मानसिकता, असा हा कोरोनाचा मला एकंदरीत संपूर्ण जगामध्ये जो प्रभाव आहे, फक्त याला बिमारी म्हणून पाहण्यापेक्षा किंवा एक महामारी म्हणून पाहण्यापेक्षा याला पुष्कळसे जे डायमेन्शन आहे ते आपल्याला सांगितले। आणि जेव्हा इतक्या मोठ्या प्रमाणावर संपूर्ण विश्वामध्ये ही महामारी आलेली आहे, तर सगळ्यांना याच्याशी लढायचं आहे, आणि त्यासाठी ही सगळी कार्य आपण करतोय। प्रश्न तुमचा होता की आम्ही कर्मचाऱ्यांचे पगार कमी केले नाही। आमच्या कर्मचाऱ्यांना एकतर खूप जास्त पगार नाही, त्याच्यामुळे आमच्यावर खूप जास्त आर्थिक बोजा आहे, आणि दुसरा बँकिंगचा व्यवसाय सुरूच होता, पण लोन रिकव्हरीला अडचण आहे, डिपॉझिट येत आहे पण त्याला व्याज देताना थोड्या अडचणी येत आहेत, लोक खर्च करत नाही आहेत, त्याच्यामुळे परत डिपॉझिट करतात आहे, आणि फक्त जीवनावश्यक वस्तू किंवा औषधोपचारासाठी हॉस्पिटलचा खर्च, हे खर्च लोक करतात आहे। आणि त्याच्यामुळे विचार असा करण्यात आला की आपल्या कर्मचाऱ्यांना पहिलेच पगार कमी, त्याच्यामध्ये त्यांना ही महामारी, त्याच्यात वाढलेला खर्च, आजारपणामुळे वाढलेला खर्च, किंवा उत्पन्न कमी झाल्यामुळे काही ठिकाणी लोकांचं रिकरिंग एजंटचं उत्पन्न कमी झालं, काही आमचे व्यावसायिक जे अवलंबून होते, आणि त्याच्यामुळे आम्ही विचार केला की ॲटलिस्ट आपण जे करू शकतो ते कर्मचाऱ्यांचे पगार आपण कमी करू नये, त्यांना यावेळेस मदत करा। नक्कीच साहेब, आपण आपल्या कर्मचाऱ्यांचा कुटुंबातील आपल्या परिवारातील सदस्यांप्रमाणे विचार करून आणि एकूण परिस्थिती पाहता त्यांच्यावर आर्थिक बोजा पडू नये
किंवा त्यांची आर्थिक उलाढाल ही जी सुरू आहे ती सुरू राहावी, नीट सुरू राहावी, आरोग्यविषयक समस्यांमध्ये त्यांना कुठली अडचण येऊ नये या बाबीचा विचार करून आपण आपल्या कर्मचाऱ्यांसाठी फार मोठा निर्णय हा घेतला. त्याबद्दल आपलं आमच्याकडून कौतुक करणं आणि कर्मचाऱ्यांकडून सुद्धा कौतुक करणं गरजेचं आहे. साहेब, एक दुसरा प्रश्न आपल्याला या अनुषंगाने विचारतो. पुन्हा कोरोनाच्या काळातच आपण येऊयात आणि दुसरा प्रश्न असा विचारतो की कोरोना काळामध्ये आपल्या कर्मचाऱ्यांची आपण फार आत्मीयतेने काळजी घेतली, शिवाय सामाजिक बांधिलकी जोपासत आपण समाजातल्या लोकांसाठी सुद्धा बुलढाणा अर्बन परिवाराकडून बरीच मदत करण्याचा प्रयत्न केला. बुलढाणा अर्बन परिवाराचे CMD या नात्यानं आपण याबद्दल काय सांगू शकाल? आदरणीय भाईजी यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही कोरोना काळामध्ये लोकांना मदत करण्याचा प्रयत्न केला. काही ठिकाणी मागच्या लॉकडाऊनमध्ये आम्ही अन्नदान वगैरे केलं. काही ठिकाणी आरोग्यसेवा ज्या ठिकाणी शक्य होत्या त्या ठिकाणी पेशंटला ॲम्ब्युलन्सची मदत, थोड्याफार प्रमाणात आर्थिक मदत आणि जिथे पॉसिबल होतं तिथे थोडंफार किराणा पोचवून देणं, ज्या लोकांना गरज आहे त्यांना मदत करणं, ही कार्य आम्ही केली. काही ठिकाणी आम्ही सॅनिटायझर वगैरेही थोड्या प्रमाणात दिले. पण खूप काही बुलढाणा अर्बन या काळात करण्यासारखं असं खूप काही नव्हतं. हा काळ फक्त बचाव करण्याचा होता आणि बचाव करण्यासाठी त्यांची गर्दी होऊ नये म्हणून ऑनलाईन आम्ही बँकिंग सुरू केलं. काही डिपार्टमेंटल स्टोअर्सशी कॉन्टॅक्ट करून इथे पैसे भरले तर त्यांच्या घरपोच सेवा, म्हणजे त्यांच्या घरी किराणा चालला जाईल, त्यांच्या घरी गहू तांदूळ चालले जातील, अशा प्रकारची व्यवस्था करण्याचा प्रयत्न आम्ही केला. आणि या काळामध्ये जेवढं शक्य होतं तितकं सोशल डिस्टन्सिंग, लोकांचा कमीत कमी एकमेकांना संसर्ग व्हावा आणि त्यांनी लॉकडाऊनचं पालन करावं, थोडीफार जनजागृती देखील की लॉकडाऊनचं पालन केलं पाहिजे, अशा प्रकारची पुष्कळशी कामं आम्ही केली. आणि त्यामुळे हा काळ शक्य तितका आम्ही लोकांचा सुखकर करायचा प्रयत्न केला. नक्कीच साहेब, आपण फार चांगल्या पद्धतीने लोकांना सोयीसुविधा या काळामध्ये देण्याचा प्रयत्न केला. यानंतर एक पुढचा प्रश्न असा विचारू इच्छितो साहेब की आपण आंतरराष्ट्रीय सहकार परिषदेचे अध्यक्षपद आपल्याकडे आहे. त्या अनुषंगाने या पदावर झालेली आपली नियुक्ती आणि त्यानंतर आपल्याला आलेला अनुभव याबाबत आपण काय सांगाल? 2012 पासून जवळपास 10 वर्षापासून समजा मी या आंतरराष्ट्रीय क्षेत्रामध्ये काम करतो. सगळ्यात पहिले मी एशियन कन्फेडरेशन ऑफ क्रेडिट युनियन, जी आशिया खंडातल्या पतसंस्थांची सर्वोच्च संस्था आहे, तिथे काम केलं. तिथे मी इंडिया रिप्रेझेंटेटिव्ह आणि इंडिया कोऑर्डिनेटर आणि ग्लोबल कोऑर्डिनेटर तो होतो. त्यानंतर मी इंटरनॅशनल कोऑपरेटिव्ह अलायन्समध्ये काम केलं, ते आत्ताही सुरू आहे. त्याच्यामुळे यूथ विंगचं अध्यक्षपद भूषवलं, त्याच्यानंतर बँकिंग कमिटीचं उपाध्यक्षपद भूषवलं. मग माझी नियुक्ती ब्रिक्स बँकेतही झाली, ब्राझील, रशिया, इंडिया, चायना, साऊथ आफ्रिका 2014मध्येच. आणि ब्रिक्स बँकिंगच्या कोऑर्डिनेटरपदी देखील मी काम करायला सुरुवात केली. सोबतच सार्कमध्ये माझी निवड झालेली आहे. सार्कमध्ये मुख्यत्वे नेपाळ यांच्या ॲडवायझरपदी माझी नियुक्ती झाली. आसियान आपल्याला माहीत असेल, सिंगापूर, मलेशिया, लाओ, कंबोडिया, इंडोनेशिया या देशांचा समूह जो आहे त्या देशालाही मी उद्बोधित केलेलं आहे. बांगलादेशसारख्या देशामध्ये जिथे मायक्रो फायनान्सचा उदय झाला तिथे कोऑपरेटिव्ह कसं काम करू शकते याबद्दलही पुष्कळ चर्चा करण्यात आली. हे करता करता मला पुष्कळशा आंतरराष्ट्रीय थिंक टँकमध्ये देखील घेण्यात आलं. युरोपच्या एका थिंक टँकमध्ये घेण्यात आलं, लॅटिन अमेरिकेच्या घेण्यात आलं, आफ्रिकेमध्ये पुष्कळसे फायनान्स मिनिस्टर आहे, आशियामध्ये फायनान्स मिनिस्टर आहे, कोऑपरेटिव्ह मिनिस्टर आहे, या लोकांना भेटण्याचा, काही ठिकाणी छोट्या देशांमध्ये प्राईम मिनिस्टर वगैरेला भेटण्याचा योग आला. एकंदरीत हा अभ्यास खूप महत्त्वपूर्ण होता. जवळपास 70 ते 80 देशांच्या मुख्य पदाधिकाऱ्यांना, मोठ्या मोठ्या लोकांना, फायनान्स मिनिस्टरच्या लेवलला, फॉरेन मिनिस्टर्सला किंवा राष्ट्राध्यक्षांना पण आम्ही भेटायचो. सहकार क्षेत्र कसं चांगलं आहे पटवून द्यायचो.
मग एकदा मला युनायटेड नेशनमध्ये देखील स्पीच देण्याचा संधी प्राप्त झाली. यूथ कॉन्फरन्स होती त्यांची, आणि तिथेही मी बोललो. पण विषय असा होऊन जातो की जगाला बदल पाहिजे असतो, पण जेव्हा बदल करायला आपण सुरू करतो तेव्हा तो त्यांना नको असतो. आम्ही युनायटेड नेशनमध्ये बोललो की हे इकॉनॉमिक मॉडेल सस्टेनेबल नाही आहे, याच्यात स्पेक्युलेशन होत आहे, खूप मोठ्या प्रमाणावर तेजी मंदी होत आहे, प्राइस डिस्कव्हरी डिस्टर्ब आहे. चांगल्या गोष्टी घेण्याच्या ऐवजी याला कसं थांबवायचं याच्यावर फोकस करण्यात आला. सेम गोष्ट WTO मध्ये घडली. वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन जगातली सर्वोच्च संस्था. ट्रेड कसा झाला पाहिजे, बँकिंगमध्ये होतो, ट्रेड करायचो, सोबत अध्यात्माचं ज्ञान, मनुष्याला काय पाहिजे याचंही ज्ञान, आणि फील्ड एक्सपोजर चांगला होता, देवाची कृपा. आणि मग मी WTO मध्ये हेच विषय मांडले की ओपन इकॉनॉमी आहे, मग सगळ्यांसाठी नियम का लागू होत नाही? भारतासाठी किंवा इतर देशांसाठी लागू होतात, सगळ्यांना नियम सारखे असले पाहिजे, फ्री ट्रेड असला पाहिजे. तर तिथेही अडचण. तर मला असं एक लक्षात आलं की बदलाव करण्यासाठी मी सगळ्या ठिकाणी गेलो. कोरियात गेलो, सिंगापूरला गेलो, मलेशियाला गेलो, मंगोलियाला गेलो, कझाकिस्तान, सेंट्रल एशिया, कोणताच देश उरला नसेल. फक्त मला जाता नाही आलं ते नॉर्थ अमेरिका कॉन्टिनेंटमध्ये, कारण मला व्हिसा झाला नाही म्हणून. तर पुष्कळ ठिकाणी गेलो, पण शेवटी असा अभ्यास करण्यात आला की बदल तर पाहिजे आहे, पण बदल आपल्या सोयीनुसार पाहिजे. सत्य कोणाला स्वीकारायचं नाही, आणि आम्ही नेहमी सत्य बोलायचो. आणि मग त्याचा पडसाद इकडे उमटायला लागले देशांतर्गत. देशामधलेही काही लोक विचार करायचे की हा जाऊन काहीतरी बोलतो, सत्याच्या गोष्टी करतो, जे चालू आहे ते चालू असलं पाहिजे, कशाला बदलाव. आणि मग शेवटी काही बोलू द्यायचं नाही, काही करू द्यायचं नाही, असा प्रकार सुरू झाला. मी कोणालाच दोष देत नाही, आंतरराष्ट्रीय संस्थांनाही बोलत नाही, पण एक सत्याचा मार्ग साधारणपणे कोणी अवलंबला नाही असं याची मला खंत आहे. विचार असा होता आमचा की आम्ही एक 4 पिलर सिस्टम बनवली होती, ती भगवद्गीतेवर आधारित होती. त्याच्यामध्ये मनुष्याच्या आनंदाचा विचार करण्यात आला होता, त्याच्यामध्ये दयेचा विचार करण्यात आला होता, त्याच्यामध्ये सोशल बँकिंगच्या माध्यमाने माणुसकीचा, ह्युमॅनिटीचा विचार करण्यात आला होता. आणि मग आम्ही ठेवलं होतं बँकिंग. आणि मग हा पूर्णत्वाचा विचार होता. आणि पूर्णत्वामध्ये मनुष्याला जीवनामध्ये, आज तुम्ही बघा लोक का नाराज आहेत, लोक का नाखुश आहेत, त्याचं मुख्य कारण आहे कुठे जरी त्यांना पूर्णत्वाची प्राप्ती किंवा दिशा निर्देश त्यांना नाही आहे. एका क्षेत्रामध्ये सतत काम करून मनुष्य किती म्हटला तरी मनुष्याची एवढे ज्ञानेंद्रिय आहे, कर्मेंद्रिय आहे, त्याला मन आहे, बुद्धी आहे, चित्त आहे, अहंकाराचं समाधान होत नाही. त्याला सगळ्या गोष्टींचा थोडा थोडा रस घ्यावा वाटतो. आणि ते पूर्णत्व जर त्याला मिळालं नाही तर निश्चितपणे अशाच पद्धतीने वागेल. आणि त्याच्यामुळे आम्ही ही जी व्यवस्था केली होती तिच्यामध्ये सगळ्यांना पूर्णत्व प्राप्त होत नव्हतं, पण तो पूर्णत्वाचा आनंद निश्चितपणे घेऊ शकत होता. कोणाला कर्तृत्व करायचं आहे तर आम्ही लोन द्यायचो, कोणाला शाळेमध्ये काम करायचं शाळा बनवायचो, कोणाला इलेक्ट्रिक गाडी बनवायची इलेक्ट्रिक गाडीत काम करायचं, कोणाला कन्झ्युमर वस्तू बनवायच्या जशा शॅम्पू, फेसवॉश वगैरे त्या आम्ही करून द्यायचो, कोणाला शेती करायची तिथे मदत करायचो, सॉईल डॉक्टरच्या माध्यमाने भांडे घासण्याची मशीन बनवण्यात आली, गरबा फेस्टिवल घेण्यात आला, गणपती फेस्टिवल. तर एक प्रकारे संपूर्ण आनंद फक्त बँकिंग न करता आणि समाजातल्या प्रत्येक क्षेत्रातल्या लोकांसाठी, वृद्धांसाठी वृद्धाश्रमची व्यवस्था करण्यात आली, तरुणांसाठी रोजगाराची करण्यात आली, मुलांसाठी शाळा निर्माण करण्यात आली, वैदिक शाळा, वेदाध्ययन करायचं आहे, कोणाला स्पिरिच्युअलिटीमध्ये इंटरेस्ट आहे. आणि हे जे आम्ही जे विभागणी केली आहे, हा विभागणी नाही आहे. जसं आम्हाला सांगण्यात आलं आहे ब्रह्मचार्य आश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रम, ही विभागणी एकाच मनुष्याची आहे. आणि त्याच्यामुळे मनुष्य तर बदलत नाही आहे, तर मनुष्याच्या जीवनामध्ये पूर्णत्व पाहिजे आणि याचा हा शोध आहे. आणि संन्यासाश्रममध्ये जाऊन, वानप्रस्थाश्रममध्ये जाऊन आपण स्वतःच्या इंद्रियांवर निग्रह केला पाहिजे. जीवनभर आपण लढत असतो गृहस्थाश्रम आणि ब्रह्मचर्य आश्रममध्ये जगाशी, आणि नंतर लढायचं आपल्याशी, आणि शेवटी संन्यास घ्यायचा किंवा अध्यापन आणि अध्ययन हे करायचं.
ते इतकं चांगलं सिस्टम आम्ही एक प्रयत्न केला. मी म्हणत नाही हे सिस्टम सगळ्यात चांगलं आहे की वाईट आहे, हा विषय नाही. प्रत्येक धर्माची मी सगळीच धर्माची पुस्तकं वाचली. ज्युडाझम वाचलं, ज्यू लोकांचा धर्म आहे, मुस्लिमांचं वाचलं आहे आणि आपले वाचले आहे, जैनिझम वाचले आहे. तर मला हे आवडलं आणि आम्ही हे इम्प्लिमेंट करायचा प्रयत्न केला. पण यालाही अडचण आली, हेही करू द्यायचं नाही. शेवटी काहीच कळलं नाही. म्हणजे माझं एक म्हणणं आहे की मी युनायटेड नेशनपासून तर डोंगर खंडाळा आमचं एक छोटंसं गाव दत्तकपर्यंत प्रयत्न केला की कुठेतरी हे लागू करता येईल का, पण शेवटी कळलं नाही. आणि तरी आमचे फंडामेंटल मजबूत आहेत. संधी मिळाली तर आम्ही हे लागू करण्याचा प्रयत्न करू. जगामध्ये वेगवेगळ्या सिस्टम असू शकतात. मला एक जो महत्त्वाचा विषय वाटला की टॉलरन्स नव्हता, सहिष्णुता नव्हती, दुसऱ्याचं अस्तित्व स्वीकारण्याची मानसिकता नव्हती. नियमांना धरूनच चालायचं. पण नियम कोणते हा प्रश्न आहे. आता मला वाटते मानवतेचे नियम हे आपण पाहिले पाहिजे. जसा श्वान आहे, कुत्रा आहे, तो भुंकते, त्याचा नियम आहे. सिंह आहे, तो शिकार करेल, त्याला तसंच बनवलं आहे. तसं माणसाला माणुसकी शिकवली. तर मला वाटते हा नियम आपण पाळला पाहिजे. पुष्कळसे मतांतर आहेत, प्रॉब्लेम नेहमी उभे असतात. आम्ही एक उत्तर देण्याचा प्रयत्न केला. हे उत्तर आहे असं आम्ही म्हणत नाही, पण मला वाटते भरपूर काही वाचन केलं. विवेकानंदही वाचलं, गीता रहस्यही वाचलं आणि शेवटी असं कळलं की जग हे सूर असूरची लढाई आहे, सत्य असत्याची लढाई आहे आणि ही चालू राहते. त्याच्यामुळे आपल्याला कोणता पक्ष घ्यायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण आम्ही एक सत्याची बाजू म्हणून ही निर्माण केली. नक्कीच साहेब. पण आपल्याला असं वाटतं का की आपल्या आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करत असताना आपल्या अर्थशास्त्रीय दृष्टिकोनाला अध्यात्माची जोड होती म्हणून कदाचित आपल्याला काम करायला त्रास झाला असेल असं आपल्याला वाटते का? नाही, असं मी म्हणत नाही. आंतरराष्ट्रीय स्तरावरची लोक ही समजूतदार होती. असा काही भाग नाही की त्यांनी एकदम ॲडॅमंट भूमिका घेतली. नाही, तेही सहिष्णू होते, तेही स्वीकारत होते, त्यांनाही याच्याबद्दलची माहिती आहे. अशी कोणतीच टोकाची भूमिका नव्हती. पण कालांतराने काही लोकांच्या स्वार्थामुळे आणि काही लोकांचं याच्यात अहित निश्चितपणे होत होतं. असं काही मोठं अहित होत नव्हतं, पण असं वाटायला लागलं की एक नवीन दिशा मिळाली तर जुनी दिशा बंद होते का. आणि मी कोणाला दोष देणार नाही, हा ज्याचा त्याचा आपापला प्रश्न आहे. की मी तर म्हटलंय सत्य आणि असंच आपल्याला कोणती बाजू द्यायची आहे तो आपला प्रश्न आहे. पण एक अभ्यास जर केला आपण तर आज बुलढाणा कोणतीही गोष्ट जगामध्ये विनाकारण घडत नाही असं माझं मत आहे. तर कोण काय मानते ते द्यायला त्यांचं माहीत. कोणतीही गोष्ट आता ही घटनाक्रम माझ्यासोबत जे घडलं असेल त्यालाही काही कारण असेल. असं घडणं शक्य नाही. तसं पाहिलं तर युनायटेड नेशनमध्ये जाणारा माणूस खालपर्यंत येतो किंवा सत्यासाठी किंवा कोणत्याही गोष्टीसाठी तो असं करतोय, तर हे घडलं. बुलढाण्याला खूप सुंदर वारसा आहे सप्तर्षींचं जगातलं मंदिर बुलढाण्यात आहे. तर या ज्या घटनाक्रम घडतात आहे या एक सगळ्या काही कारणांसाठी घडतात आहे. मला असं वाटते की कोणाला दोष देण्यापेक्षा हे मंथन आता सुरू आहे, हे एकदा पूर्ण झालं की आपोआपच सगळ्यांना याचं उत्तर मिळेल. आणि स्वीकारार्हता जो विषय आहे ना, हा मला वाटते महत्त्वपूर्ण विषय आहे. याच्यामध्ये स्वीकारू शकून नाही राहिले की काही आणि चुका सगळ्यांकडून झालेल्या असतात, सगळ्यांनाही चुका झालेल्या आहे सगळ्यांच्या, आणि त्याच्यामुळे कोण दोषी आहे काय नाही. पण मला वाटते की सत्य असत्य शेवटी खोट्यावर दुनिया माया खोटी असते, पण ती त्याची रचलेली असते ना. आपण जर रचली तर ती मला वाटते चुकीचं होऊन जाईल असं माझं प्रांजळ मत आहे. त्याच्यामुळे मला वाटते की सत्य असत्याच्या लढाईमध्ये आपण सत्याची बाजू घ्यावी. आणि वेदाचा वारसा हा भारताला लाभलेला आहे. बाहेरच्या देशांमध्ये शुक्रनीतीमध्ये लिहिलं आहे की बाहेर वेदांचा वारसा नाही, आणि त्याच्यामुळे भारताला ते संगोपन करणं गरजेचं आहे असं मला वाटतं. आपण आपल्यापुरता विचार केला पाहिजे.
आणि आपण त्याचं संगोपन केलं पाहिजे. आणि निश्चित ही ग्रंथांमध्ये काहीतरी आहे निश्चितपणे, कारण इतक्या मोठ्या प्रमाणावर लिखाण मला कुठेच आढळलं नाही आणि सगळे एकाच रांगेत आहेत. वेगवेगळे जर लेखक असते तर ते वेगवेगळे विषय बोलले असते, पण यांची जर रांग पाहिली एकच आहे. हे कसं शक्य आहे? सगळे विचार करण्यासारख्या गोष्टी आहेत. भगवद्गीता देवानी सांगितलेली आहे आणि आजही भगवद्गीता प्रासंगिक आहे. आम्ही कोणतीही नीती वापरू, पण प्रत्येक नीतीला एक बेस असतो. जसा चाणक्य नीती सगळे वापरतात, पण चाणक्य नीतीला बेस काय आहे? तर त्याला बदला घ्यायचा होता धनानंदचा. तर ज्या झाडाचं बी बदल्यामध्ये आहे त्याची फळं बदल्याची येणार. तर मला वाटतं की भगवद्गीता आणि ह्या एक सस्टेनेबल आहे. माझा प्रवास मी विवेकानंदापासून सुरू केला आणि आता परत मला असं वाटतं की हे सगळं ओरिजिनल जे आहे, प्रत्येकाचं आपापलं मत असू शकते, पण या दृष्टिकोनातून आम्ही विचार करतो. नक्कीच साहेब, आज आपल्याशी बोलल्यानंतर माझ्या देखील ज्ञानामध्ये किंवा दृष्टिकोनामध्ये थोडासा बदल झाला, ज्ञानामध्ये भर पडली. आपण अर्थशास्त्राला अध्यात्माची जोड देऊन इतक्या चांगल्या पद्धतीनं आज या ठिकाणी या विषयाचं विश्लेषण केलं. मी खरं बोलायचं झालं तर आपल्याला भारावून गेलेलो आहे आपल्या या वक्तव्यावरती, या बोलण्यावरती. नंतर एक पुढचा प्रश्न असा विचारू इच्छितो साहेब की बुलढाणा अर्बन ही जगात नावाजलेली, जगातली नंबर 1ची पतसंस्था आहे. आपण फार चांगल्या पद्धतीने कार्य केलं. समाजातल्या प्रत्येक घटकाला बुलढाणा अर्बननी प्रत्येक वेळी वेळोवेळी आधार देण्याचं काम केलं. त्यांच्या सोयीसुविधांचा, सुखसुविधांचा विचार केला. मधल्या कालखंडामध्ये बुलढाणा अर्बन काही उद्योग क्षेत्राकडे वळण्याचा बुलढाणा अर्बनचा प्रयत्न दिसला, तर त्याबाबत काय सांगू शकाल? उद्योग क्षेत्रामध्ये आम्ही पुष्कळशी कामं करायचो. आम्ही पुष्कळशी उद्योग तयार केले होते. जसं इलेक्ट्रिक व्हेकल, वॉशिंग मशीन आम्ही बनवायचो, विंडमिल आम्ही बनवायचो, सॉईल डॉक्टर नावाची आमची संकल्पना होती, गाव स्वच्छता आम्ही करायचो, शहर स्वच्छता अभियान आम्ही करायचो, गाव विकास करायचो किंवा शॅम्पू वगैरे बनवायचो. अशा पुष्कळशा गोष्टी बनवायचो, पण मूलभूत संकल्पना पूर्णत्वाची होती. खूप जास्त प्रमाणात वस्तूचं निर्माण करण्याच्या मागे आम्ही पण नव्हतो, पण जीवन जसं सुखकारक होत जाते, कष्ट करण्याची प्रवृत्ती ही कमी कमी होत जाते आणि त्याच्यामुळे त्यांना या गोष्टी थोड्याशा मिळाव्या आणि त्यांचंही जीवन थोडंसं चांगलं व्हावं, हा त्याच्या मागचा दृष्टिकोन होता. पुष्कळशा गोष्टी आम्ही तयार केल्या. ही एक सांगड होती की जसं हॅपीनेस किंवा आनंद दोन प्रकारचा आहे. बाह्य आनंद, अंतर्गत आनंद. अध्यात्म, उत्सव, सण, नृत्य, आतमधला आनंद मिळतो आणि बाह्य आनंद वस्तूंनी मिळतो. आणि त्याच्यामुळे वस्तूंचा आनंद आम्ही देण्यासाठी या उद्योगांची आणि याची सगळी स्थापना केली. पुष्कळसे उद्योग आम्ही निर्माण केलेले आहे. या सगळ्या उद्योगांच्या माध्यमाने रोजगार, आज 130 कोटी लोक आहेत, त्यांचा रोजगार आपल्याला निर्माण करायचा आहे. जीवनामध्ये आला आहे तर निश्चितपणे काही ना काही काम असलं पाहिजे. इतक्या मोठ्या प्रमाणावर युवा आहेत, इतक्या मोठ्या प्रमाणावर लोक बेरोजगार आहेत आणि त्याच्यामुळे यालाही काहीतरी दिशा द्यावी, यालाही काहीतरी मार्ग द्यावा, या दृष्टिकोनातून आम्ही उद्योगधंद्यांची सुरुवात केली. बँकेसोबत आमची पतसंस्था आहे आणि जगातली आम्ही सगळ्यात मोठी नाही आहे, आम्ही आशियामधली सगळ्यात मोठी होतो. आजचे स्टॅटिस्टिक मला माहीत नाही आहे. पतसंस्थेच्या माध्यमाने सभासदांचं हित कसं होईल त्याचा दृष्टिकोन समोर ठेवून आम्ही उद्योगांची निर्मिती केली. मोठ्या प्रमाणावर आम्ही हे काम करतो आहे आणि माझा बिलकुल विश्वास नाही खूप मोठे उद्योग टाकण्यावर. खरं सांगायचं झालं तर आम्ही टेक्स्टाईल मिल टाकली छोटी, आम्ही इलेक्ट्रिक गाड्यांची कंपनी टाकली छोटी, खूप मोठी आम्ही व्यवसाय करत नव्हतो. याचं कारण असं होतं की आम्हाला त्या फिलॉसॉफीमध्ये खूप विश्वास नव्हता की एकच काम करायचं, खूप मोठं ब्रँड बनवायचं, मग त्याची मार्केटिंग करायची. थोडंसं आम्ही वेगळी भूमिका घेतली होती, कारण आम्ही डेव्हलपमेंट भारतीय पद्धतीने करू इच्छित होतो.
भारतीय मनुष्याला जसं खूप एक्स्ट्रीम कोणते भारतीय काय जगातल्या कोणत्याही मनुष्याला खूप अति करायला आवडत नाही. त्याला आपलं कंट्रोलमध्ये मेकॅनिझम असलं तरच आवडते. तशा प्रकारची निर्मिती आम्ही करायचा प्रयत्न केला आणि त्याच्या माध्यमाने उद्योग निर्माण केले. पण उद्योग आणि कोणतीही गोष्ट निर्माण करताना एक गोष्ट आम्ही नेहमी लक्षात ठेवली की जर आम्ही माणूस चांगला तयार करू शकलो नाही तर कोणत्याही गोष्टीचा काहीही फायदा नाही. आम्ही डॉक्टर तयार केले काय, आम्ही इंजिनियर तयार केले काय, आम्ही फॅक्टऱ्या टाकल्या काय, पण आम्ही जर माणूस नाही तयार केला चांगला तर तो निश्चितपणे या सगळ्या साधनांचा गैरउपयोग घेईल, तो चुकीच्या मार्गाला लागेल आणि मग मोठ्या प्रमाणावर नुकसान होण्याची शक्यता आहे. आणि त्याच्यामुळे दोन्ही गोष्टींचं एक समतोल राखण्याचा प्रयत्न आम्ही केला. निश्चितच साहेब, या अनुषंगानं एक उपप्रश्न विचारू इच्छितो की ज्या पद्धतीनं मेक इन इंडिया हा प्रोजेक्ट फार मोठ्या प्रमाणावर राबवण्याचा प्रयत्न झाला, अशा पद्धतीने मेक इन बुलढाणा म्हणजे बुलढाणा अर्बन हे नाव आहे, बुलढाणेकरांसाठी सदैव प्रयत्नशील बुलढाणा अर्बन असते. अशा पद्धतीनं म्हणजे मेक इन बुलढाणा हे यासाठी बोलतोय की बुलढाण्यातही आजही अनेक तरुण सुशिक्षित बेरोजगार आहेत. त्यांच्या दृष्टिकोनातून विचार करून मेक इन बुलढाणा अशा पद्धतीचा काही प्रस्ताव जर आपल्यासमोर आला तर आपण त्याला कसं पाहाल किंवा कुठल्या पद्धतीनं आपण त्याला सहकार्यशील राहाल? निश्चितपणे मेक इन बुलढाणा प्रस्ताव आला तर आम्ही तो स्वीकारू. बुलढाण्यामध्ये जर काही उद्योगधंदे येत असतील, काही नवीन गोष्टी येत असतील, काही रोजगारभिमुख गोष्टी येत असतील, मॉडर्न जगाच्या दृष्टिकोनातून ज्या रोजगारभिमुख गोष्टी येत असतील तर निश्चितपणे आम्ही त्या स्वीकारू. इच्छा तरुणांसाठी रोजगार निर्माण होईल आणि इच्छे तरुण चांगल्या मार्गाला लागतील ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. पण आम्ही त्याला निश्चितपणे काही प्रमाणात तर कंडिशनल अप्रूव्हलच देऊ. कारण जी फिलॉसॉफिकल आयडिया आहे ती संपूर्णपणे पूर्णत्वाची आहे. काही अंशी तर निश्चितपणे पूर्णत्व त्याच्यामध्ये आलं पाहिजे एवढंच आमचं म्हणणं राहील. पण निश्चितपणे मेक इन इंडिया आमच्याकडे, मेक इन इंडियाचा एक पार्ट म्हणून मेक इन बुलढाणा जर आमच्याकडे आलं तर निश्चितपणे आम्ही त्याला पूर्णत्वास नेऊ. सुशिक्षित बेरोजगार तरुण आपल्या या पाठबळाचा निश्चितच विचार करतील. यानंतर एक असं विचारतो की ऑर्डर ऑफ मेरिट म्हणजे नेमकं काय आणि बुलढाणा अर्बनला तो मिळाला, कसा मिळाला, काय मिळाला याबद्दल थोडंसं आम्हाला सांगाल? ऑर्डर ऑफ मेरिट मला वाटते 2015 किंवा 16, मला एक्झॅक्ट आठवत नाही, पण याच कालावधीमध्ये मिळाला. ऑर्डर ऑफ मेरिट आम्हाला हा स्टॉक मार्केटमध्ये अवॉर्ड देण्यात आला होता. हा एक स्कॉच फाउंडेशन आणि मला वाटते गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांच्या माध्यमाने हा अवॉर्ड देण्यात आला. एक नवीन प्रकारचा संकल्प आम्ही जो केला होता आणि ही संकल्पना आम्ही राबवली, संकल्प करून न ठेवता ती अस्तित्वात आणली आणि जेव्हा त्याला मूर्त संकल्पनेचं रूप आलं आणि 4 पिलर सिस्टम त्यांनी पाहिली आणि त्यांना ही सिस्टम आवडली, एक वेगळ्या प्रकारे मॅनेज करायची पद्धती आणि डिसिप्लिन ठेवून प्रत्येक गोष्टीत असं नाही की मग स्वातंत्र्य मिळालं तर स्वैराचार नाही किंवा स्वेच्छाचारही खूप जास्त नाही. आणि ज्या सगळ्या बाबी आम्हाला समजावून सांगण्यात आलेल्या आहे त्या दृष्टिकोनातून, आणि मी तुम्हाला सांगितलं मुख्यत्वे आम्ही भगवद्गीतेवर आधारित काम केलेलं आहे, तर त्यांना या सगळ्या गोष्टी खूप आवडल्या आणि त्यांनी आम्हाला ऑर्डर ऑफ मेरिट हा पुरस्कार देण्याचं एक तिथे आम्हाला तो सन्मान झाला आणि निश्चितच त्याचा आम्हाला एक अभिमान आहे असं म्हणता येईल. नक्कीच साहेब, ज्या पद्धतीनं बुलढाणा अर्बन परिवाराला हा अभिमान आहे तसं बुलढाणा शहराची, जिल्ह्याची एक शान म्हणून बुलढाणा अर्बनकडे पाहिलं जातं. त्यामुळे प्रत्येक बुलढाणाकरांना या बुलढाणा अर्बनला मिळालेल्या पुरस्काराबद्दल अभिमान आहे. याशिवाय बुलढाणा अर्बनला अनेक पुरस्कार मिळालेले आहेत आणि ती बुलढाणा अर्बनच्या वेळोवेळी केल्या गेलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल आहेत. त्यामुळे बुलढाणा अर्बनला हे पुरस्कार मिळत आहेत आणि भविष्यात आपण अशाच पद्धतीनं बुलढाणा अर्बनचं नाव जगात आणखी मोठं कराल आणि बुलढाणा अर्बनला जागतिक स्तरावरचे आणखीन पुरस्कारही मिळतील अशी आपल्याला शुभेच्छा, सदिच्छा देतो. यानंतर एक वैयक्तिक प्रश्न असा विचारतो की आम्ही यापूर्वीही आपल्या भेटीला येऊन गेलो. आपल्या भेटीला येऊन गेल्यानंतर मी 2 वेळा
असं बघितलं की आपल्या या टेबलवरती जवळपास सर्वच धर्मांचे धर्मग्रंथ या ठिकाणी आपल्याला दिसतात. या सर्व धर्मांच्या सर्व धर्मग्रंथांबद्दल या ठिकाणी ते आहेत. नक्कीच आपल्या वाचनामधून ते गेले असतील. याबद्दल काय बोला? हा अत्यंत चांगला प्रश्न आपण विचारला. हा आपल्या भारत भूमीला मिळालेला एक ठेवा आहे. विविध धर्मांचा अभ्यास करण्याची संधी या भूमीला मिळालेली. आणि मी आपल्याला एक मनापासून गोष्ट सांगतो की मला खूप अडचणी आल्या. आज मी सांगतोय 4 पिलर आम्ही निर्माण केलं होतं. आता त्याला प्रॉब्लेममुळे म्हणा थांबलेलं आहे सगळं. मॅन्युफॅक्चरिंग म्हणा, आमच्या इंडस्ट्रीज म्हणा किंवा टेक्स्टाईल म्हणा, या सगळ्या गोष्टी फार थांबलेल्या आहेत. ऑटोमोबाईल म्हणा, विंड मिल्स, सफाई अभियानसारखी गोष्ट पण अडचणीत आलेली आहे. 2 गावांची सफाई अभियान करत होतो, तोही थांबलेला आहे. हे थांबवण्यासाठी एक फार मोठी शक्ती त्यांनी लावली. आणि तुम्ही जर माझ्या कामाचा आवाका पाहिला तर मी काही सहजासहजी थांबणारा नाही आहे. आणि 10-12 वर्षाची ही लढाई आहे. 10 ते 12 वर्ष झाली. आणि या लढाईमध्ये इतके दिवस कधी सफाई अभियानच्या दृष्टीने त्रास व्हायचा, रोज त्रास व्हायचा, किंवा कधी लोकांच्या दुकानं बांधल्या म्हणून त्रास व्हायचा, कधी गाव स्वच्छ केलं म्हणून त्रास व्हायचा, कधी गाव डेव्हलप केलं म्हणून त्रास व्हायचा, कधी विंडमिल बनवली तर अडचणी यायची, कधी इलेक्ट्रिक गाडीचं मॅन्युफॅक्चरिंग केलं तर पुष्कळसे प्रॉब्लेम यायचे. असे पुष्कळ FMCG आम्ही गरिबांसाठी केलं. आणि अडचणी काही कोणा एकाकडून निर्माण व्हायच्या नाही, तर संपूर्ण मोठा एक मोठं टीमच असायची. आणि 12 वर्ष. आणि मला असं खरंच आठवत नाही मागच्या 7 वर्षात की माझा मागचे 6 महिने सोडले तर एकही दिवस काही मोठं आलं नाही, असं गेलं नाही. पण मला या 12 वर्षामध्ये लढाईची शक्ती कोणी दिली, हे आत्मबल कोणी दिलं, हे शौर्य कोणी दिलं? माझ्या आत्म्यात ते होतं. शौर्य हा आत्माचा गुण आहे, लढणं हा आत्म्याचा गुण आहे. पण असे प्रसंग येतात जेव्हा हा सगळं आपलं थकून जातो, आपण म्हणतो आता शक्य नाही. त्यावेळेस हे सगळं बळ या सगळ्या धर्मग्रंथाने दिलं. आपल्याला स्वतःबद्दल विचार करायला कळतं धर्म काय. आणि मग आम्ही ही धर्माची लढाई म्हणून स्वीकारली. आणि जेव्हा तुम्ही धर्माची लढाई लढायला लागता आणि मग तुम्ही भगवद्गीता वाचता, तर तो म्हणजे एक प्रकारे आम्ही जगलेलो आहे भगवद्गीता. आणि विशेष करून मी म्हणजे परिवारातही कलह व्हायचं की तुम्ही हे काय अध्यात्म वाचता, काय आजकाल नवीन मॉडर्न कोणाला आवडत नाही. आणि मी आता काय तरुण वयात हे सगळं वाचायला लागलो. पण मी सगळ्यांना सांगेल की ज्या दिवशी तुम्ही चिंतित आहात, ज्या दिवशी तुम्ही अडचणीत आहात, ज्या दिवशी मनात उद्वेग आहे, मनात खूप हालचाल आहे, मनात ईर्ष्याची भावना येत आहे, असं वाटतंय की आता काही होऊ शकत नाही, त्या दिवशी तुम्ही ही पुस्तकं वाचा. हा एक फार मोठा ठेवा आपल्याला मिळालेला आहे. आपण आज ठीक आहे मॉडर्न सगळं केलं पाहिजे, ते एक कला आहे. सायन्स काय आहे? ही एक कला आहे, वस्तू बनवण्याची कला. पण ही जीवन जगण्याची कला आहे. आज आम्ही सायन्सला एवढं महत्त्व देतो, वस्तू बनवायची आहे ना आम्हाला, मी कुठे नाही म्हणतोय, पण आपल्याला जीवन पण जगता आलं. पण आपण कशा पर्पज, आम्ही कशासाठी जगतोय, आम्ही कशासाठी आलो, आम्हाला काय करायचं आहे निश्चितपणे. आणि हे या वाचनातून आपल्याला कळते. मी सगळ्यांना सांगेल, आपल्या दर्शकांना सांगेल, हा आणि थोडी विरक्ती येऊ शकते. मी तर 12 वर्षापासून करतोय, त्याचेही मार्ग आहे. तुम्ही जेव्हा वाचायला लागाल तर त्याचेही मार्ग आहे की या विरक्तीपासून. कारण तुमच्या 2 विधान असतात, एक असते कर्मविधान आणि एक असते आपलं आत्म्याचं विधान. मला हे सगळं आपल्या आत्म्याला शांती, पण आपलं कर्मविधान बाकी आहे. अर्जुनाला पहिले भगवद्गीता सांगितली, विरक्त करून मग युद्ध केलं. तर त्याच्यामुळे आपण हेही ज्ञान घेतलं पाहिजे आणि आपलं रोजचंही ज्ञान घेतलं पाहिजे. सत्सद्विवेक बुद्धी आपली याच्यानेच जागृत होऊ शकते, माझं असं ठाम मत आहे याच्यामध्ये. याच्याशिवाय आपली सत्सद्बुद्धी जागृत होऊ शकत नाही. ॲटलिस्ट म्हणजे ज्या धर्तीवर तुम्ही जन्म घेतला तिथे ज्यांचा प्रभाव असतो तिथे आपल्याला तशा प्रकारचे प्रभाव दिसतात. मी असं म्हणत नाही फॉरेनच्या लोकांनी याला स्वीकारावं किंवा न स्वीकारू नये, पण भारतवासियांनी तरी या विषयावर काम केलं पाहिजे. समृद्ध
वारसा आम्ही जपला पाहिजे आणि पुढेही जीवनामध्ये प्रत्येक जण जीवनामध्ये युद्ध करत असतो आणि त्या युद्धामध्ये त्याला कधी नैराश्य येते, कधी आनंद होतो, कधी ईर्ष्या होते, कधी त्याला उत्साह येतो, कधी त्याला मद येतो, कधी मत्सर येतो, कधी लोभ येतो, कधी क्रोध येतो, कधी त्याला अहंकार येतो, कधी त्याची चित्तबुद्धी जागृत होते. आणि अशा सगळ्या वेळेस आपल्याला सत्सद विवेक बुद्धी देते तर हे धर्मग्रंथ देतात. आणि त्याच्यामुळे बुलढाणा अर्बन वगैरे तर विषय आहेच, पण हा जो सगळ्यात मोठा ठेवा आहे हा आपण जपला पाहिजे. आपण माझी मुलाखत घेतली त्याबद्दल मी आपले धन्यवाद करतो आणि हा विषय आपण मोठा कराल अशी अपेक्षा करतो. निश्चितच आपण आपली संस्कृती ही जपली पाहिजे, सोबत जगलीही पाहिजे असं आपण या निमित्ताने सांगितलं. यानंतर एक छोटासा प्रश्न विचारतो, कारण ही मुलाखत आमच्या ताईंचं नाव घेतल्याशिवाय पूर्ण होईल असं मला वाटत नाही. प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा हात असतो. आपल्या मागेही निश्चितच आमच्या कोमलताईंचा हात आहे हे आम्हाला माहिती आहे. पण आपल्या या सर्व कार्यामध्ये, जागतिक स्तरापर्यंतच्या कार्यामध्ये, मेहनतीमध्ये ताईंचा कसा वाटा आहे किंवा ताईंचं आपल्याला पाठबळ कसं असतं याबद्दल 2 शब्द बोला. खरं सांगायचं झालं तर कोमलजी झंवर या शाळा चालवतात. बुलढाणा अर्बनचं अध्यक्षपदही त्यांनी सांभाळलेलं आहे आणि ते त्यांच्या दृष्टिकोनातून, आमचे दृष्टिकोन काही सगळे अध्यात्मावर आधारित नाही आहे किंवा खूप असे मिळालेले आहे, काही अंशी मिळत नाही. 2 मनुष्य व्यक्ती वेगवेगळे असतात. त्यांच्या सहाय्याने म्हणा हा खडतर प्रवास, ही खडतर तपस्या त्यांच्याशिवाय अपूर्ण आहे. त्यांच्याशिवाय या प्रवासामधले जे क्षण आहेत, या प्रवासामधला जो अनुभव आहे तो त्यांच्याशिवाय निश्चितच अपूर्ण आहे. आणि त्यांना फार काही अध्यात्म वगैरे याच्यामध्ये त्यांचा प्रत्येकाचा आपापला विषय आहे. मी असं कोणालाच काही सांगू इच्छित नाही, पण मी आव्हान त्यांनाही करत असतो की आपण याचं, तर आम्ही आता प्रयत्न करतोय, त्या देखील आता याच्यामध्ये थोडं सामील होण्याचा प्रयत्न करतात आहे. आणि हा जो प्रवास आहे हा त्यांच्याशिवाय पूर्ण होणारच नव्हता निश्चितपणे. त्यांचा दृष्टिकोन हा अत्यंत चांगला आहे. शाळेच्या विद्यार्थ्यांना अडचणी येऊ नयेत, त्यांना काही त्रास होऊ नये, जे आखलेलं वर्तुळ आहे त्याच्यामध्ये काम करण्याचा त्यांचा मानस असतो साधारणपणे. आणि त्याच्यामुळे थिंकिंगमध्ये फरक पडून माझं आउट ऑफ बॉक्स थिंकिंग आहे, त्यांचं इन बॉक्स थिंकिंग आहे. पण प्रत्येक गोष्टीला, मी आधी पण सांगितलं आहे, प्रत्येक गोष्टीला काही कारणं असतात. ही ईश्वराची नियती असावी, ईश्वराची एक विधी लिखित असावं. आणि त्याच्यामुळे 12 वर्षाचा आमचा खडतर प्रवास घडला आणि आम्ही दोघंही सोबतच होतो या प्रवासात आणि आजही आहे आणि पुढेही राहू. तर निश्चितपणे त्यांचं खूप मोठं योगदान माझ्या जीवनामध्ये आहे. नक्कीच साहेब, कोमलताईंनी आपल्याला आपल्या या जीवन प्रवासामध्ये निश्चितच खंबीरपणे साथ दिली आणि पुढेही त्या देत राहतील. आपल्या वैवाहिक जीवनाला विदर्भदूत परिवाराकडून आम्ही खूप खूप शुभेच्छा देतो. अगदी शतायुष्य आपण दोघंही व्हा आणि जोडीने व्हा अशा शुभेच्छा विदर्भदूतच्या वतीने आम्ही आपणास देतो. थोडक्यात आपल्या बुलढाणा अर्बन परिवाराला, सहकार परिवाराला, आपल्या शालेय परिवाराला, आपल्याला ताईंना आणि बुलढाण्यातल्या अनेक लोकांना घडवणाऱ्या आदरणीय भाईजींबद्दल आपलं मत काय आहे किंवा भाईजींकडून आपल्याला आणि ताईंना पाठबळ कशा पद्धतीने प्राप्त होतं, तर याबद्दल 2 शब्द सांगा. हा अत्यंत कठीण प्रश्न आपण मला विचार. आता भाईजींबद्दल मी काय बोलू. भाईजी त्यांच्या जीवनामध्ये ज्या प्रकारचे घटनाक्रम घडत गेले, त्यांनी जो प्रवास केला, त्यांच्या अनुभवातून ते आम्हाला मार्गदर्शन करत असतात.
पुन्हा एकदा व्यक्ती तितक्या प्रवृत्ती आणि मग प्रत्येकाचे विचार वेगळे असू शकतात आणि त्याच्यामुळे ऑर्गनायझेशन चालवत असताना या सगळ्या गोष्टींचा विचार करून आम्हाला ते चालवावं लागते. साधारणपणे भाईजींची कोणतीच गोष्ट मी टाळत नाही आणि आजपर्यंत ते पूर्णपणे फॉलो. काही वेळा असे प्रसंग पुष्कळ वेळा, काही वेळा कशाला, पुष्कळ वेळा, जास्तीत जास्त वेळा असे प्रसंग येतात की ते म्हणतात ते असं करायचं, मी आपली मान्यता देऊन देतो. काही वेळेस आम्ही ते करायचा प्रयत्न केला की असं नाही असं नाही, पण असं जास्त करून होत नाही किंवा स्वीकारलं जात नाही म्हणा, किंवा पुष्कळ अशी कारणं त्याच्यामध्ये आहेत. आता त्याच्या खोलामध्ये आपण जाऊ नये. पण आपल्याला एक विचार, मला जो विचार आहे तो हा आहे की मी सुरुवात इथून केली, मग याच प्लॅटफॉर्महून मी जागतिक मनुष्य झालो, जागतिक स्तरावर गेलो. मोठमोठ्या युनायटेड नेशन सारख्या, WTO, ब्रिक्स, सार्क, आसियान, लॅटिन अमेरिका सगळे. आणि मग आता कालांतराने जेव्हा व्यवसाय बंद झाले, गोष्टी छोट्या होत गेल्या, अधिकार कमी होत गेले आणि मी एकदम आता छोट्या स्तरावर येऊन गेलो किंवा कमी स्तरावर काम करतो आहे सध्या परिस्थितीत. पण मला अजूनही, मला जी बुद्धी आहे ती मला खूप मोठीच आहे. मला विचार करताना असं वाटते की मी जिथे सुरू केलं होतं जागतिक स्तरावर आणि सार्वभौमत्वाचा, सर्व लोकांचा, सर्वांगीण विकासाचा तो विचार मी केला पाहिजे. आणि त्याच्यामुळे मी हे जे छोटे छोटे आमचे प्रसंग आहेत किंवा जिथे आमचा विरोधाभास होतो किंवा विरोध होऊन जातो, हे प्रसंग टाळतो. कारण माझ्या दृष्टिकोनातून अजूनही मोठा विचार करणं हे जास्त गरजेचं आहे, ते भविष्याच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. आणि त्याच्यामुळे भाईजींबद्दल काही खूप बोलावा असा काही भाग नाही आहे. मी माझ्या संक्षिप्त रूपाने ते आपल्याला सांगितलं. भाईजींचं आपल्याला वेळोवेळी प्रत्येक कार्यामध्ये पाठबळ असतं. भाईजी असं एक व्यक्तिमत्व आहे की ज्यांनी शून्यातून विश्व निर्माण केलं. कदाचित त्यांच्या वेळोवेळी त्यांना मिळालेल्या अनुभवांमुळे या बाबी घडू शकतात. अगदी संभाजीनगरमध्ये भाईजींचं जे घर होतं, त्या घराच्या बाजूला एका छोट्याशा हॉलमध्ये सुरू झालेली बुलढाणा अर्बन, म्हणजे त्यावेळी भाईजींनी लावलेलं ते रोपटं, आम्ही अगदी लहान होतो त्यावेळी आम्ही आमच्या डोळ्यांनी बघितलं. त्या छोट्याशा रोपट्याचं आज जागतिक स्तरापर्यंत एवढं मोठं वृक्ष झालं. त्यामुळे भाईजींचा अनुभव नक्कीच मोठा आहे आणि आपल्या हुशारीची त्याला जोड मिळून आणि ताईंची आपल्याला अर्धांगिनी म्हणून साथ मिळून या आपल्या त्रिवेणी संगमाने बुलढाणा अर्बन हा फार लांबचा पल्ला गाठतोय आणि भविष्यात गाठेलही. अशा शुभेच्छा आम्हा सगळ्यांकडून आपणाला आम्ही देतो, पूर्ण आपल्या परिवाराला देतो. यानंतर आपण विदर्भदूत चॅनलसाठी 2 शब्द बोलावेत असे मी विदर्भदूत हे जे चॅनल आहे हे बहुतांश वेळा महत्त्वाच्या वेळेस हे आमच्याकडे येते. या चॅनलच्या माध्यमाने, विदर्भदूत चॅनलच्या माध्यमाने मोठा चांगल्या गोष्टींचा चांगला प्रचार प्रसार ते करतात. छोट्या छोट्या लोकांच्या अडचणी ते मांडतात. सगळ्या समाजाच्या स्तराच्या लोकांच्या अडचणी त्या मांडतात आणि एकदा अडचणी मांडली तरच निर्णय घेणारे लोक किंवा धोरण ठरवणारी मंडळी ही बरोबर निर्णय घेऊ शकते. जर आम्ही सखोलमध्ये गेलो नाही, मायक्रो डिटेलमध्ये गेलो नाही, अभ्यासपूर्ण गेलो नाही, तर निश्चितपणे धोरणं चुकीची होतात. आणि म्हणून विदर्भदूत अशा पॉलिसी मेकर्सला, समाजातील मोठ्या पदावरच्या लोकांना, ब्युरोक्रेसीमधल्या मोठ्या पदावरच्या लोकांना, राजकीय क्षेत्रातल्या मोठ्या पदावरच्या लोकांना ही जमिनीवरची माहिती, जमिनीवरच्या अडचणी, त्यांचे प्रॅक्टिकल सोल्युशन कोणी शोधून काढले आहेत का, त्यांची उत्तरं कुठे सापडली आहेत का, या दोन्हीचा पाठपुरावा घेते आणि सगळ्या लोकांना
पॉलिसी मेकर्सला आणि जनरल लोकांना त्यांच्याकडे हे ज्ञान पोचलं पाहिजे आणि या सक्षम माध्यमांनी ते ज्ञान पोचवतात आणि त्याच्यामुळे एक प्रकारची मोठी जनसेवा विदर्भदूत करते आहे असं मला वाटते. आणि हा माझा पर्सनल अनुभव आहे की माझी पुष्कळ वेळा ते मुलाखत घेतात, नवीन नवीन गोष्टी विचारतात, नवीन संकल्पना विचारतात. तर त्याच्यामुळे मी पुन्हा एकदा विदर्भदूतला हे कार्य असंच अव्याहत चालू राहावं, त्यांची मोठी भरारी व्हावी, त्यांचं पूर्ण देशामध्ये नाव व्हावं, देशाच्या बाहेर नाव व्हावं अशी मी कामना करतो. आणि येणाऱ्या काळामध्ये अजून आपल्याकडून मोठे क्रांतिकारक आणि मोठे चांगलं निर्माण होईल अशी अपेक्षा करतो. धन्यवाद साहेब. विदर्भदूतच्या पाठीशी आपण खंबीरपणे कायम असताच. आणि आज आपण विदर्भदूत चॅनलच्या माध्यमातून बुलढाणा अर्बन परिवाराचे CMD आदरणीय डॉक्टर सुकेशजी जव्हर साहेबांशी चर्चा केली, फार विस्तृत चर्चा केली. आणि साहेबांचं या ठिकाणी मी विदर्भदूत परिवाराच्या वतीने मी तुषार काचकुरे, आमचे आदरणीय संपादक संजयजी निकस पाटील यांच्या वतीनं या ठिकाणी आभार व्यक्त करतो. धन्यवाद. धन्यवाद. नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आजच विदर्भदूत न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा.